नमस्कार, मी डॉक्टर केतन गद्रे. बालरोग तज्ज्ञ या नात्याने आम्ही नुकत्याच जन्मलेल्या आलेल्या बाळापासून 18 वर्षापर्यंतच्या बाळांची तपासणी करत असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि सध्या ज्याच्याविषयी सगळ्यात जास्त चर्चा होते आणि ज्याच्यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे अशी लहान वयातली फेज म्हणजेच ॲडोलसन्स म्हणजेच पौगंडावस्था या विषयावर विस्तारानं माहिती देण्यासाठी आपण आज सांगलीतले सुप्रसिद्ध लहान मुलांचे अंतःस्रावी ग्रंथी तज्ज्ञ आणि मधुमेह तज्ज्ञ श्री अनिकेत कुंभोजकर सर यांना आमंत्रित केलेलं आहे. सर सध्या सांगली आणि कोल्हापूर येथे कार्यरत असून ते या विषयातले आपल्या क्षेत्रातील एकमेव तज्ज्ञ आहेत सांगलीमधले. सर इथं प्रथम आल्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू केतन. आज आपण ह्या एका नाजूक विषयाबद्दल तसं बोलतोय, पण हे बोलणं आणि समाजामध्ये याचा अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं तू ह्या विषयाबद्दल विचार केलास आणि याबद्दल डिस्कशनचं एक सेशन अरेंज केलंस त्याबद्दल धन्यवाद. साधारणपणे नातेवाईक या वयातील वयोगटातील मुलांविषयी जे काही आम्हाला प्रश्न विचारतात त्यातले आम्ही 10 प्रश्न शॉर्टलिस्ट केलेत. 2 पार्टमध्ये ही व्हिडिओ सिरीज बनवतोय. त्यातले पहिले 5 प्रश्न हे पहिल्या पार्टमध्ये आणि दुसरे 5 प्रश्न हे नंतरच्या पार्टमध्ये घेऊ. तर आपण पहिल्या प्रश्नाविषयीपासून सुरुवात करू. तर सर, पौगंडावस्था म्हणजे निश्चित काय? ओके, तर आपण जास्त शास्त्रीय सखोल चर्चा न करता साध्या भाषेत आपण किंवा कॉमन सेन्समध्ये विचार केला की त्याचा अर्थ काय हे समजावून घेऊ. जसं एखाद्या छोट्याशा रोपापासून मोठं रोपटं आणि त्यापासून मोठं झाड तयार होतं, तसंच आपल्या माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या फेजेस असतात. जसं तू पहिल्यांदा डिस्क्राईब केलंस तसं चाइल्डहुड फेज म्हणजे एका लहान मुलापासून पूर्ण प्रौढ स्त्री किंवा पुरुष यामध्ये रूपांतर होण्यासाठी काही महत्त्वाचे हॉर्मोनचे बदल आपल्या शरीरात घडणे आवश्यक असतात. आणि हे जे हॉर्मोनचे बदल घडतात त्याची जी ही अवस्था आहे किंवा त्याचे जे स्टेजेस आहेत त्याला आपण पौगंडावस्था किंवा प्युबर्टीचे चेंजेस असे म्हणतो. ओके सर. दुसरा प्रश्न असा की निश्चित या पौगंडावस्थेमध्ये एक्झॅक्टली काय बदल मुलांमध्ये आणि मुलींमध्ये घडतात? बेसिकली सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुलगा आणि मुलींमध्ये ही अवस्था थोड्या वेगवेगळ्या प्रकारे पुढे येते आणि त्यांची जी वाढ किंवा ग्रोथ स्पर्ट आपण जो म्हणतो तो हा वेगवेगळ्या फेजेसमध्ये असतो. ह्या दोन्ही फेजेसमध्ये 4 स्टेजेस असतात. त्यामध्ये स्टेज 1 to स्टेज 5 असं आपण म्हणतो. मुलींमध्ये साधारण छातीची वाढ ही सुरुवात होणे तेव्हापासून पाळी येणे अशी ही त्याची प्रोग्रेशन असतं. आणि मुलांमध्ये साधारण जे लिंगाची वाढ होते त्याच्यापासून दाढी मिशा येऊन पूर्ण प्रौढावस्था तयार होणे असे त्याचे फेजेस असतात. पुढचा प्रश्न असा आहे की आमच्याकडे ओपीडीमध्ये जे काही लहान बाळांचे नातेवाईक घेऊन येतात त्यातल्या काही केसेस असा असतात की आई वडिलांना वाटत असतं की अजून आपली मुलगी किंवा मुलगा वयात आलेला नाही, किंवा काही बाबतीत असंही असतं की त्यांना वाटतं की बाकीच्या मुलांच्या कंपॅरिझनमध्ये आपला मुलगा किंवा मुलगी वयात येत आहे का. तर आपल्या भारतीय मुलांमध्ये योग्य वयात येण्यासाठी म्हणजेच पौगंडावस्था चालू होण्यासाठी एक्झॅक्ट कोणते वय हे नॉर्मल समजले जाते? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे की याच्याबद्दल माहिती असणं. कारण जसं तू स्पेसिफिकली म्हणालास की भारतासाठी वेगळे नॉर्म्स आहेत का, तर एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे की वेगवेगळ्या रेसेसमध्ये किंवा वेगवेगळ्या व्हाईट पीपलमध्ये किंवा ब्लॅक रेसमध्ये ही पौगंडावस्था वेगवेगळ्या वयात येत असते. आपल्या भारतीय लोकांसाठी हे जे कट ऑफ्स आहेत ते आपण साधारण मुलीसाठी जे चेंजेस चालू व्हायला पाहिजेत ते 8 वर्षानंतर चालू व्हायला पाहिजेत आणि कंप्लीट व्हायला पाहिजे साधारण 13 वर्षापर्यंत. म्हणजे कुठल्याही मुलीची जर वयात यायची प्रोसेस ही 8 वर्षाच्या पहिला म्हणजे साधारण 2री किंवा 3रीच्या पहिला सुरुवात होत असेल तर ते फार लवकर होत आहे थोडक्यात. आणि एखाद्या मुलीचे काही चेंजेस जर 12-13 वर्षापर्यंत येत नाहीत त्याचा अर्थ ते फार उशिरा त्याचे हॉर्मोनचे बदल किंवा कदाचित त्याचे होत नाही आहेत ज्या फेजमध्ये व्हायला पाहिजे. आणि मुलांसाठी एक्झॅक्टली +1 इयर जर तुम्ही ॲड केलं तर इट इज इझी टू अंडरस्टँड. जे 9 वर्ष आणि त्याच्या पुढे मुलांमध्ये चेंजेस व्हायला पाहिजे आणि इट शुड नॉट बी डिलेड बियॉन्ड 14 इयर्स. ओके सर. तुम्ही जसं म्हटला की लवकर वयात येणं किंवा उशिरा वयात येणं दोन्ही हे नॉर्मल गोष्टी नाहीत किंवा चांगल्या गोष्टी नाहीत. तर लवकर वयात आल्यामुळे एक्झॅक्टली त्या मुलाला किंवा मुलीला भविष्यात किंवा त्या पर्टिक्युलर वयामध्ये काही त्रास होऊ शकतात का, त्याच्याविषयी तुम्ही थोडं डिटेलमध्ये सांगाल का? तर हा एक महत्त्वाचा बदल आपण अनुभवतोय. म्हणजे गेल्या 2 दशकांमध्ये जर तुम्ही विचार करत असाल किंवा ओव्हरऑल तुम्ही बघत असाल आणि स्पेसिफिकली स्कूल मध्ये जे टीचर्स आहेत त्यांना हे ऑब्झर्व झालेलं आहे की
मुलींमध्ये वयात यायची प्रोसेस ही फार लवकर घडते आजकाल. म्हणजे दशकामध्ये पाळी येण्याचं वय हे 1 ते 1.5 वर्षांनी खाली सरकते. म्हणजे पूर्वी जे 14-15 वयानंतर मुलींमध्ये पाळी यायची ती आजकाल 11, 12, 13 ह्या वयोगटातच येते. तर हे याचा अर्थ काय की बाबा हॉर्मोनचे बदल होत आहेत आणि ते लवकर होत आहेत, पण ते अति लवकर जर झाले तर मात्र त्या मुलीसाठी ते बरोबर नाही. कारण त्यामध्ये 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स त्या मुलीला होतात. एक तर तिच्या डेली रुटीनमध्ये, शाळेच्या ॲक्टिव्हिटीमध्ये हा अडथळा आहे, कारण दर महिन्याला हे तिचं पिरियड्स येणं आणि त्याची समज असणं, एवढ्या लहान मुलीला ह्या गोष्टी सगळ्या समजणं हे फार डिफिकल्ट जातं. म्हणजे सायकोसोशल डिस्टर्बन्स हा एक मेजर इम्पॅक्ट आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचा इम्पॅक्ट जो इरिव्हर्सिबल आहे तो म्हणजे हाईटवर. कारण एकदा का प्युबर्टी प्रोग्रेस झाली आणि मेन्सेस चालू झाले तर त्यानंतर मॅक्सिमम 2 ते 2.5 इंच ही मुलींची उंची वाढू शकते. म्हणजे जर एखादी मुलगी जर 10 वर्षालाच तिचे पिरियड्स आले तर ती त्याच्या पुढे फक्त 2 इंच वाढणार आहे. त्याची फायनल हाईट ही फार शॉर्ट होऊ शकते. म्हणजे तिच्या आईवडिलांनुसार जेवढी व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा भरपूर शॉर्ट ती राहू शकते. ओके. लवकर येण्याविषयी, वयात येण्याविषयी तुम्ही बोललाच, पण उशिरा वयात येण्यामुळेही काही मुलांवर अपायकारक परिणाम होऊ शकतात. करेक्ट. आता हे उशिरा वयात यायची प्रोसेस ही कॉमनली मुलांमध्ये ऑब्झर्व होते. काही वेळा ती फिजिओलॉजिकल किंवा एक नॉर्मल व्हेरिएशन असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यामध्ये बाकी मुलांपेक्षा ही मुलं थोडी शॉर्ट असतात, उंचीला कमी असतात आणि त्यांचे हॉर्मोनचे बदल उशिरा असतात. त्यामुळे एक पिअर प्रेशर किंवा पिअर टीझिंग या मुलांमध्ये होतं आणि त्यामुळे ते बऱ्यापैकी डिस्टर्ब होतात, असं मी रुटीन माझ्या ओपीडीमध्ये पण बघतोय. तर ह्या मुलांची असेसमेंट करून त्यांना योग्य प्रकारे उपचार केले तर त्यांची वयाची प्रोसेस ही पिकअप होऊ शकते. 90% केसेसमध्ये इट इज जस्ट अ डिलेड ऑनसेट प्युबर्टी आणि फक्त 10% केसेसमध्ये इट इज पॅथॉलॉजिकल हायपोगोनॅडिझम, ज्यामध्ये लॉंग टर्म त्यांना ट्रीटमेंट लागू शकते. ओके. तर या पहिल्या पार्टमध्ये आपण मेजर जे पहिले 5 क्वेश्चन होते त्याच्याविषयी डिटेलमध्ये डिस्कशन सरांकडून करून घेतलंय. ज्यात आपण मेनली डिस्कस केलं एक्झॅक्टली पौगंडावस्था म्हणजे ॲडोलसन्स म्हणजे काय, या वयात कोणकोणते बदल होतात, योग्य वय काय, लवकर आल्यानं काही दुष्परिणाम होतात किंवा उशिरा आल्यानं काही दुष्परिणाम होतात. अजून जे काही 5 महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत, ज्याविषयीचा व्हिडिओ आम्ही लवकरच पुढील काही दिवसांमध्ये अपलोड करू. आपण आपला अमूल्य वेळ देऊन इथं आल्याबद्दल सर आपले आमच्याकडून आभार. धन्यवाद.